डॉक्टर शंकरराव चौहान सिविल हॉस्पिटल में मरीजों के लिए फ़िल्टर वाटर प्लांट नस्ब किया गया। हैप्पी क्लब फाउंडेशन और एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ की मिसाली खिदमत। अवामी खिदमत के जज्बे के तहत हैप्पी क्लब फाउंडेशन नांदेड़ और मस्जिद यूनुस रेलवे स्टेशन के मैनेजर एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ की जानिब से नांदेड़ के डॉक्टर शंकरराव चौहान सिविल हॉस्पिटल में मरीज़ों और उनके तीमारदारों के लिए ठंडे और साफ़ फ़िल्टर शुदा पानी की फराहमी का मुस्तकिल इंतज़ाम किया गया। अस्पताल इंतज़ामिया ने चंद रोज़ कबल एक तहरीरी दरख्वास्त के ज़रिए एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ से फ़िल्टर वाटर प्लांट नस्ब करने की गुजारिश की थी। दरख्वास्त में बताया गया था कि अस्पताल में ज़ेर इलाज मरीज़ों और उनके अहल खाना को साफ़ पीने के पानी के हसूल में शदीद दुश्वारियों का सामना करना पड़ रहा है। नांदेड़ का सरकारी अस्पताल रोज़ाना सैकड़ों मरीज़ों की खिदमत अंजाम देता है, जिसमें बड़ी तादाद में ऐसे अफराद की होती है जो माशी तौर पर कमज़ोर तबक़े से ताल्लुक़ रखते हैं। इस सूरत हाल को मद्देनज़र रखते हुए हैप्पी क्लब फाउंडेशन और एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ ने अपने ज़ाती ख़र्च पर फ़िल्टर वाटर प्लांट नस्ब करवाया, जिसके बाद मरीज़ों और उनके तीमारदारों को साफ़, महफूज और ठंडा पानी बआसानी दस्तयाब होने लगा है। इस अहम समाजी खिदमत के एतराफ़ में अस्पताल इंतज़ामिया ने हैप्पी क्लब फाउंडेशन के सदर मोहम्मद शोएब और एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ का तहे दिल से शुक्रिया अदा किया। इस मौके पर इनकी गुलपोशी और शालपोशी की गई, जबकि समाजी खिदमत के एतराफ़ में इन्हें सर्टिफिकेट भी पेश किए गए। ख़ास बात यह है कि एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ और हैप्पी क्लब की जानिब से यौम आज़ादी के मौके पर रेलवे स्टेशन मस्जिद के रूबरू बड़े पैमाने पर मुनक़्क़िद किए गए ब्लड डोनेशन कैंप के इनेक़ाद पर भी हैप्पी क्लब फाउंडेशन और एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ को खुसूसी सर्टिफिकेट से नवाजा गया। काबिल ज़िक्र बात यह है कि हैप्पी क्लब फाउंडेशन नांदेड़ और एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ गुज़िश्ता कई बरसों से अवामी फलाह व बहबूद, तिब्बी इमदाद, खून के अतिया कैंपों, तालीमी और समाजी खिदमत समेत मुख्तलिफ समाजी सरगर्मियों में सरगर्म किरदार अदा कर रहे हैं। इनकी काविशें न सिर्फ ज़रूरतमंद तबक़ात के लिए सहारा साबित हो रही है, बल्कि माशरे में खिदमत खल्क़, हमदर्दी और समाजी ज़िम्मेदारी का मुस्बित पैगाम भी आम कर रही है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आज आपल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेडच्या पीडियाट्रिक वार्डामध्ये एक वॉटर फिल्टर विथ वॉटर कूलर, याची कॅपॅसिटी 25 लिटर कॅपॅसिटीचं वॉटर फिल्टर आणि 50 लिटर कॅपॅसिटीचं वॉटर कूलर आपल्या वार्डाला CSRच्या माध्यमातून आपले दोघेही MSW म्हणजे मेडिकल सोशल सुप्रिटेंडंट यांच्या माध्यमातून, यांच्या प्रयत्नातून या दोघांना विनंती केल्यानंतर हे ॲडव्होकेट कासिम वसीम बाबू सेठ आणि शोएब या दोघांनी हॅपी क्लबच्या माध्यमातून आणि शांतता कमिटीच्या मेंबरच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयाला उपलब्ध करून दिलेलं आहे। तर उन्हाळा कसा आहे यावेळेस आपण सर्वांनी बघितलेलं आहे, उष्णता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे। येणारे रुग्ण नातेवाईक यांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं ही आपली अपेक्षा होती आणि आपला प्रयत्नही होता। आणि या माध्यमातून मी असं ठरवलं होतं की प्रत्येक वार्डामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची सोय करूया, जेणेकरून एक वॉटर फिल्टर आणि कूलर लावलं तर रुग्णाच्या नातेवाईकाला, विशेषतः पीडियाट्रिक वार्डात किंवा गायनिक वार्डामध्ये त्या पेशंटबरोबर आजी किंवा आजोबा किंवा असे म्हणजे म्हातारे वयस्क लोक असतात, त्यांना जास्त लांब चालत जाणं कठीण जातं। तर अशा प्रकारे वार्डातच जर पाणी प्यायची सुविधा उपलब्ध झाली तर निश्चितपणाने त्यांना फार चालत बाहेर जावं लागणार नाही, रुग्णापासून दूर जायची आवश्यकता पडणार नाही, रुग्णाला सुद्धा स्वच्छ आणि निर्मळ पाणी, हेल्थी पाणी, पाण्यापासून त्यांना धोका न होता पाणी प्यावं वाटावं अशा प्रकारचं स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळण्यासाठी आपला प्रयत्न होता। या माध्यमातून या दोघांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि हे डोनेशन दिलं, त्याबद्दल मी दोघांचंही मनापासून आपल्या रुग्णालयातर्फे आभार मानतो। आणि त्यांनी अजून म्हटलेलं आहे की याच्यापेक्षा मोठा प्लॅन आपण भविष्यात देण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। तर निश्चितपणाने मला वाटते एकदा ठरवतात तर ते करतात। त्यांचं असं आहे की एकदा ठान ली तो कर लेंगे ऐसा उनका आज तक ऐसा। माझ्याकडे मी पुष्कळ 2020 पासून ते माझ्या संपर्कात आहे। मी जेव्हा कोविड फर्स्ट वेव्हमध्ये इथं लीड म्हणून होतो, त्यांचं अतिशय उत्कृष्ट योगदान या कोविडच्या काळात आपल्याला मदत करण्यासाठी होतं। तेव्हापासून मी यांना ओळखतो। मी नांदेडला आलो 2020ला आणि नंतर आता मागच्या 2 वर्ष सातत्यानं सामाजिक कार्यात सहभाग घेणे, सातत्यानं काहीतरी करण्याची उमेद ठेवणे हे त्यांचं फार आवडला गुण मला। आणि ते सातत्यानं करत राहतात आणि दाखवायचं पण करत नाहीत, प्रत्यक्षात ते म्हणजे न दिसता सुद्धा असं काम करतात की ज्या कामाची कधी त्यांनी म्हणजे त्याची फार प्रसिद्धी व्हावी अशा प्रकारचं त्यांनी कधीही काही केलेलं नाही मी बघितलं। पण काम करत राहणे, समाजोपयोगी काम करणे ही त्यांची एक वेगळी म्हणजे मनातली इच्छा आहे आणि ते सातत्याने दाखवतात ते आणि ते करतात।
त्याबद्दल मी रुग्णालयातर्फे परत एकदा त्या दोघांचे आभार मानतो. मला विनंती करेल इन्चार्ज सिस्टरला की हे अतिशय चांगलं दान तुम्हाला मिळालेलं आहे. आता हे सर्वांची जबाबदारी, एक सार्वजनिक वस्तू आहे, त्या वस्तूचा वापर नीट झाला पाहिजे. रुग्ण नातेवाईक आणि आपल्याला सुद्धा पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय या वाड्यात तयार झालेली आहे. तर हे सर्व हे यंत्र व्यवस्थित चाललं पाहिजे. दर 3 महिन्याला ते फिल्टर काही वॉश करून घ्यावं लागतं, उत्तर करून त्याचं मेंटेनन्स ते करतायत. पण आपलं एक काम आहे की त्याचा अलार्म लावून बाबा 2-3 महिने त्याला आठवण करून दिलं फिल्टरचं मेंटेनन्स करून घेऊ. देखभाल दुरुस्ती तितकीच महत्त्वाची, नाही तर नुसतं घेतलं आणि पुन्हा खराब झाले सोडून दिलं अशा प्रकार होऊ नये. त्याचा वापर हा सार्वजनिक लोकांसाठी, म्हणजे सामान्य माणसासाठी, रुग्णासाठी, येणाऱ्या नातेवाईकासाठी, आपल्यासाठी, हेल्थ वर्करसाठी सुद्धा होईल. तुम्हाला याचा वापर होईल. त्यामुळे याचा चांगला अतिशय वापर करा. दात्यांनी फार म्हणजे अतिशय चांगल्या भावनेने आपल्याला हे दिलेलं आहे. तर याचा वापर आपणही चांगल्या भावनेने केला पाहिजे आणि त्याचा पुरेपूर उपयोग रुग्ण नातेवाईक यांना झाला पाहिजे. याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. आपण ॲज अ इंचार्ज इथले आपली जबाबदारी होते की याचा वापर, याचा नियमित वापर झाला पाहिजे, याचं मेंटेनन्स चांगलं झालं पाहिजे. रुग्णांना जे दूर जावं लागतं पाणी पिण्याच्या पाण्यासाठी, त्यांना जवळ पाणी उपलब्ध होईल. थंड पाणी उपलब्ध, उन्हाळ्यात एरवी लागत नाही, उन्हाळ्यात नक्की थंड पाण्याची आवश्यकता पडते आपल्याला. आपण बघतो की एकदम गरम पाणी प्यायला खूप आवड जाते आणि नुसतं फिल्टरचं काम होणार नव्हतं, म्हणून वॉटर कूलर विथ फिल्टर द्या अशा प्रकारची मागणी केली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे. खरोखर अशा प्रकारचे सर्वच शासनाकडून आपल्याला वाटते आपलं शासकीय कॉलेज आहे, सर्वच गोष्टी शासनाकडून मिळतील असं नसते. आता आम्ही प्रस्ताव देतो प्रत्येक वाड्यात गिझर पाहिजे, प्रत्येक वाड्यात वॉटर फिल्टर कूलर पाहिजे, पण शासकीय प्रक्रिया व्हायला कधी कधी वेळ लागतो, कधी कधी तेवढ्या प्रमाणात फंड्स उपलब्ध होत नाही. आपल्याला नुसतं हेच घ्यावं लागत नाही, आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी खूप असतात. लाईफ सेव्हिंग गोष्टी, लाईफ सेव्हिंग ड्रग्स, लाईफ सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट, आता ऑक्सिजन आहे, ते हे आहे सेंट्रल सक्शन आहे, सेंट्रल ऑक्सिजन आहे, ही यंत्रणा जे हे राबवण्यासाठी आपल्याला खूप पैसे लागतात. आपलं अनुदान इथं खर्च होतं, पण अशा गोष्टी घ्यायला शासनाकडे पैसे नसतात. तर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या माध्यमातून आपण जर मिळवलं तर निश्चितपणे अशाही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देऊ. आपलं रुग्णालय हे नांदेडमध्येच काय महाराष्ट्रात चांगलं झालं पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीत खूप आपण करतोय, तसंच पिण्याचं पाणी आहे, गरम पाणी आंघोळीसाठी, स्वच्छता बाथरूम टॉयलेटची आहे, येणाऱ्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा आहे, या सर्व गोष्टी आपण उपलब्ध करून देण्यासाठी आपण काम करत आहोत. तर याचा एक भाग म्हणून चांगल्या पाण्याची सुविधा, स्वच्छ पाण्याची सुविधा, स्वच्छ पिण्याचं पाण्याची उपलब्धता ही आपण सर्व ठिकाणी जर करून दिली तर मला वाटते आपलं रुग्णालय एक आगळं वेगळं म्हणून प्रसिद्ध होईल. आपली रुग्णसेवा आपण चांगली करतच आहोत, त्याच्यामध्ये सातत्यानं सुधारणा करणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण करत राहू. आणि मला वाटतं या माध्यमातून एक बाकीच्या गावातल्या इतर दात्यांना सुद्धा मला वाटतं तुम्ही प्रेरणा देऊ शकाल. तुमच्या माध्यमातून बाकी दाते अजून जागे होतील आणि आम्हाला अजून अशा प्रकारचे वॉटर फिल्टर मिळतील. आम्हाला अजून आम्ही त्या गाड्यांची पण मागणी केलेली आहे. आम्हाला ते आपण पेशंट शिफ्ट करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या विमानतळावर जसे असतात तशा आपण मागवलेल्या आहेत. ते मिळालं तर आपल्याला रुग्ण हे स्थलांतरित करण्यासाठी सोपं जाईल. इन्व्हेस्टिगेशनसाठी असेल किंवा बाकी कामासाठी आपल्याला लागतात. अन्नाचे ट्रान्सफर करणे, औषधं, सर्जिकल मटेरियल ट्रान्सफर करणे, याच्याकडून सुद्धा आम्ही गाड्यांची CSRच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. निश्चितपणानं आज चांगली सुरुवात आहे. या दोघांनी मला केळकर आणि तुमचं काय नाव कुणाल, या दोघांनी मला वाटते गेल्या 2 महिन्यात मिटिंग घेतल्यापासून मी मिटिंगमध्ये यांना खूप धुनकावलं. त्यांनी आता कामाला लागले ते आणि याचा परिणाम आज दिसतंय की आपल्याला हे मिळालं आहे. तर मनापासून धन्यवाद तात्यांचे आणि तसं आहे. डीन सर का जो हमको इस लायक समझे, डीन सर ने हमको बोले थे कि कुछ सुविधा करके दीजिए, जैसा गीज़र है, वाटर फिल्टर है, वाटर कूलर है, तो हमने ये सुविधा करके दी है डीन सर के बोलने पे। और ये इससे जो है काफ़ी पेशेंट फ़ायदा उठाएंगे। और इसको यहाँ लगाने की वजह जो है यहाँ पे जो है 3rd फ्लोर के ऊपर कोई भी सुविधा नहीं है, फैसिलिटी नहीं है वाटर कूलर की और फिल्टर पानी की, तो इसकी वजह से हमने यहाँ लगाया। डीन सर से पूछ के, डीन सर से आपकी इजाज़त लेके, तो ये आगे भी हमारे लिए जो है डीन सर अगर हमको चाहे, अगर हमको इस लायक समझे तो हम आगे भी डीन सर से बातचीत करते हुए कि आगे भी हमारा सोशल वर्क जो है हम आगे करेंगे। जैसा हमारे एपी क्लब के प्रेसिडेंट है मोहम्मद शोएब खान साहब, फिर मैं खुद हूँ और हमारे पब्लिक रिलेशन ऑफिसर है, और सर से मुखातिब हो गए, सर से कभी भी जो है सर की रहबरी में हम अच्छे काम और भी करा करेंगे। जैसा आज ये वाटर कूलर लगा है और भी फर्दर
और भी फ्यूचर में अगर कुछ हमसे सुविधा लेना चाहे तो PRO साहब सर है, हमको बोलिए, हम ऊपर उपलब्ध करके देंगे फैसिलिटी। तालीमी मैदान में कामयाबी की नई मिसाल कायम करने वाला इदारा शाहीन एकेडमी नांदेड़ सिर्फ 5 सालों में 300 से ज़ायद तलबा ने मेडिकल और 200 से ज़ायद तलबा ने इंजीनियरिंग के मुमताज़ कॉलेजेस में दाखिला हासिल किया है। शाहीन एकेडमी में तजुर्बाकार असातिज़ा, जदीद स्मार्ट AC क्लासरूम्स, 11वीं और 12वीं के तलबा के लिए नीट और JEE की क्लासेस, दरसी तालीम के साथ साथ मुनज़्ज़म वीकली टेस्ट सीरीज के जरिए तलबा को नीट और JEE की बेहतरीन तैयारी करवाई जाती है। 8वीं से 10वीं जमात के तलबा के लिए शाहीन फाउंडेशन क्लासेस, जहां मजबूत तालीमी बुनियाद तैयार की जाती है। तलबा के लिए बेहतरीन हॉस्टल में मुक़ीम तलबा के लिए ताम के बेहतरीन इंतजामात, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब और मोबाइल फ्री स्टडी माहौल फराहम किया गया है। पर्दे की पाबंदी के साथ गर्ल्स के लिए सेपरेट क्लासेस, सेल्फ स्टडी और डाउट क्लियरेंस पर भी खुसूसी तवज्जो। मुकामी तलबा के लिए बस सर्विस का इंतज़ाम। यहाँ असरी तालीम के साथ साथ दीनी माहौल में रोज़ाना 5 वक्त नमाज बाजमात का भी खुसूसी अहतमाम। तलबा में दीनी शऊर की बेदारी के लिए हर जुमा को उलमा इकराम के खुसूसी बयानात। हर साल शाहीन एकेडमी के तलबा SSC, HSC, नीट, JEE, ओलंपियाड और दीगर मुकाबला जाती इम्तिहानात में नुमाया कामयाबी हासिल कर रहे हैं। अगर आप भी अपने बच्चों को डॉक्टर या इंजीनियर बनाना चाहते हैं तो आज ही स्क्रीन पर दिए गए नंबरात पर राब्ता करें या फिर विजिट करें शाहीन एकेडमी कैंपस, वागी रोड, हस्सापुर, नांदेड़।